नमस्कार मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे कारण आपण आज चाललोय भैरवगड ट्रेकिंगला। भैरवगड काय आहे तुम्हाला कल्पना नसेल। भैरवगड हा महाराष्ट्रातील किंवा इंडियामधील वन ऑफ द स्केरियस्ट अँड वन ऑफ द टफेस्ट ट्रेकपैकी एक ट्रेक आहे। तुम्ही त्याचे जर व्हिडिओज बघितले यूट्यूबला तर तुम्हाला कळेल की तो भैरवगड काय आहे। आणि या गडावर जायची परमिशन्स घेणं माझ्यासाठी खूप मोठा टास्क होता। घरच्यांना जेव्हा सांगितलं तेव्हा घरचे बोलले जा, त्यांनी व्हिडिओज बघितले नव्हते, पण मी लगेच पैसे भरून मोकळा झालो आणि मी माझी लाईन क्लिअर केली। पण त्यांनी जेव्हा रात्री व्हिडिओज बघितले त्या गडावरचे ट्रेकिंगवरचे, ते खूप जाम घाबरले कारण विदाऊट सेफ्टी गिअर्स तुम्ही त्या गडावर जाऊ शकत नाही। मध्ये पायऱ्याच नाही आहेत, तुम्हाला काही गोष्टी ट्रेक म्हणजे रॅपलिंग करून जावं लागतात। तर असे काही त्यात प्रकार आहेत। तेव्हा माझी आई, माझे वडील, माझी वाईफ सगळे बोलले की जायचं नाही अजिबात, काही होऊ दे। शेवटी कसं बसं करून मी त्यांना कन्व्हिन्स केलं या गोष्टी करता आणि फायनली मी आज रात्री 10 वाजता चाललेलो आहे या गडावर ट्रेक करायला। आता कसं असतं, ॲडव्हेंचरस आपण गोष्टी करतो म्हणल्यावर थोड्याफार रिस्क आपल्याला घ्याव्या लागतात आणि माझं सर्वात मेन गोष्ट आहे की आपण आपला जीव धोक्यात घालून कुठलाही ट्रेक करणार नाही। म्हणून जेव्हा मी या गडावर जायचं ठरवलं तेव्हा कुठेतरी आपल्या ट्रेकिंग ग्रुप थ्रू जाऊया, म्हणजे कसं सगळ्या सेफ्टी मेजर्स ते फॉलो करतात, सगळ्या गोष्टी ते फॉलो करतात, त्यांचा पूर्ण स्टाफ ट्रेंड असतो। त्यानंतर ज्या आपल्याला गरजेच्या गोष्टी असतात ते ट्रेकर्स म्हणजे तो ग्रुप ते प्रोव्हाइड करतात वेळेवर, या सगळ्या गोष्टी असतात। म्हणून म्हटलं ट्रेकर्स ग्रुप थ्रू जावं। सो मी हिम ऑर्डिल ॲडव्हेंचरस ट्रेक या ग्रुपच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो। तर त्यांनी मला सांगितलं असं असं आमचा 1 सप्टेंबरला ट्रेक आहे। सो मी लगेच एंट्री घेतली पैसे देऊन। सो आम्ही आज 10 वाजता रात्री आमची बस आहे। पुणे, नाशिक, नगर, मुंबई अशा बऱ्याचशा ठिकाणाहून जवळपास 25 जणांचा ग्रुप आहे आणि त्यांनी एक ट्रॅव्हलर बुक केली आहे। स्वारगेटवरून माझं पिकअप आहे। सो आम्ही चाललेलो आहे। उद्या आम्ही भैरवगडला सकाळी पोहोचू। सकाळी आमचा पहाटेचा ट्रेक आहे। होपफुली उद्या मस्त छान छान फुटेज मिळतील आणि मी तो लवकरच व्हिडिओ अपलोड करेल। आणि त्यासाठी पण या ट्रेकिंगला जायच्या आधी काही मला प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत। म्हणजे काही मला ते बोलले की काही गोष्टी आहेत ते तुम्हाला कंपल्सरी कॅरी कराव्या लागतील। तर सर्वात मेन गोष्ट होती की ट्रेकिंगचे शूज। त्यांनी मला एकाचा नंबर दिला, ते स्वतः एव्हरेस्ट वीर आहेत। त्यांचं कोथरूडला एक शॉप आहे, त्या शॉपमध्ये सगळं ट्रेकिंगचं साहित्य मिळतं। सो मी काल तिकडं गेलो, तिकडून मला एकदम छान ट्रेकिंग शूज भेटलेत, ट्रेकिंग पॅन्ट्स भेटल्यात, मला टी-शर्ट्स भेटलेत, हुडीज भेटल्यात, बॅटरीज भेटली, सगळं जे काय लागतं ते सगळं मला भेटलेलं आहे। तो ट्रेकिंग शूज तर मला खूप ऑसम भेटले। CTR कंपनीचे आहेत हे वाले। सो हे शूज तुम्हाला दाखवतो मी। हा स्पेशली ट्रेकिंगसाठी शूज आहे। याचा अख्खा सोल रबरचा आहे, त्यामुळे अजिबात स्लिपरी होणार नाही। आणि तेच अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपण या प्रिकॉशन घेऊन जर गड सर केला तर आपण एकदम सेफ राहू शकतो। कारण मलाही माहिती आहे की आपला जीव किती महत्त्वाचा आहे, घरच्यांना पण टेन्शन जास्त द्यायचं नाही आहे। म्हणून मी काय केलं, जी आमची टूर हेड आहे राजश्री, मी तिला एकदा घरच्यांशी कॉन्टॅक्ट करून दिला। मग तिने सगळी इन्फॉर्मेशन माझ्या आईला प्रोव्हाइड केली की आम्ही सगळ्या प्रिकॉशन्स फॉलो करतो, आम्ही 8 वर्षापासून या बिझनेसमध्ये आहे, आमचे सगळे वेल ट्रेंड स्टाफ आहे, या सगळ्या गोष्टी सांगितल्या। हे सगळं सांगितल्यावर आई थोडी रिलॅक्स झाली आणि मला त्यांनी रीतसर परमिशन दिली, जा ठीक आहे, फक्त बाकीची काळजी घे। सो असा आमचा सगळा प्लॅन झालेला आहे। उद्या आम्ही ट्रेक करू भैरवगडचा। होपफुली तो सगळं नीट होऊ दे ट्रेक आमचा आणि लवकरच त्याचा व्हिडिओ आपण यूट्यूबला अपलोड करू। सो विश मी लक आणि अपडेट मी तुम्हाला देत जाईन। माझ्या या व्हिडिओजला तुमचं असंच प्रेम राहू दे। मला रिस्पॉन्स खूप भारी भेटत चाललेला आहे। असंच तुमचं प्रेम ठेवा आणि या पुढच्याही व्हिडिओंना मला असाच प्रतिसाद द्या। थँक्यू।